म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे, फक्त 1 तास एक चित्त एक आग्रहाने कार्यक्रम श्रवण करा. विठ्ठल हो काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय, ठेवितो हा पाय जीव थोडा. महाराज जगद्गुरु तुकोबराय अभंगातून सांगतात, संतांचे उपकार ही तुकोबरायांनी अभंगातून सांगितले. माझ्या मामांचे काय उपकार आहेत हे तुकोबरायांनी या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केला. संतांचे काय उपकार असतात, संतांचे कुणावरती उपकार असतात ही माझ्या तुकोबरायाने सांगून दिले. ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर तुकोबराया साक्षात वेद आहेत. भक्तीच्या बाबतीत जर विचार केला ना, तुकोबराया माझे साक्षात वैराग्य आहे. ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय त्यांचं वक्त्याचं आद्य कर्तव्य सांगणं. म्हणून भक्तीच्या बाबतीत जर विचार केला तर तुकोबराया साक्षात वेद आहे. तुका पंच महावेद. ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर तुकोबराया साक्षात वैराग्य आहेत. नवे नवे महाराज माझे तुकोबरा एक काळचे शिक्षक आहेत. अर्भकाचे साठे पंते हाती धरिली पाटी, असा तुकोबरायांचा माझा अधिकार आहे. तुकोबरा एक काळचे डॉक्टर सुद्धा आहेत. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं काय म्हणतात, आताच्या सारखे डॉक्टर नाहीत. तुकोबरायाकडे सुद्धा बहुरोग तापांनी होर पडलेली पेशंट जायची आणि तुकोबराय त्याला म्हणे थांब, तुला कोणता आजार आहे ते मला माहित आहे. माझ्याकडे एक असा काढा आहे, असा काढा आहे, तो जर काढा घेतला ना तर तुझी जन्मोजन्मीची पिढा गेल्याशिवाय ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वारेलो. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे सेवा केम निमित्त आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे सेवेचं महत्व सांगणं. तामशेदवाडीकर शांतता धरा बर का. सर्वांनी शांत चित्ताने ऐका. आपल्या देवाचं आगमन आपल्या गावामध्ये झालंय. आपण भाग्यवान आहे. आज तुमचं आमचं भाग्य उजळलंय. खऱ्या अर्थानं संसाराच्या राटगाडग्यात तुम्ही आम्ही बसलो होतो, पण आज दैन्य गेलं. मला दुःख नाही असं करण्याची ताकद म्हणजे माझ्या बाळूमामांची ताकद आहे महाराज. म्हणून माझ्या मामांची सेवा सर्वांनी शांततेने ऐका. महाराज सेवा केम निमित्त आहे, तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. तुम्ही म्हणत असताल पत्रिकेवर तर बुवा वेगळाच आहे, हे तर फेट्यावाला नवीनच आलाय. हा आमचे गुरुजी आज तुम्ही कशासाठी आलाय मला माहिती आहे की, आमच्या मेजर साहेबांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आलाय. पण महाराज मेजर साहेबांचं म्हणजे इतकं प्रेम म्हणण्यापेक्षा महाराज त्यांचा आशीर्वाद आणि जे काय बोलणार आहे ते माझ्या मामांचा आशीर्वाद आणि मेजर साहेबांची बुद्धी. जे सांगतील त्यांनी जे शिकवलं तेच मी बोलणार आहे, ह्याच्या बाहेरचं काहीच बोलणार नाही. त्याच्यामुळं महाराज पॅकिंग जरी वेगळं असेल तरी आत माल त्योच आहे. आता बोलण्याची नाही एका. महाराज आजची जी सेवा आहे ना उसनी सेवा आहे. उसनी म्हणजे विनंतीला. महाराज टायमावरती साहेबांचा फोन आला आणि सांगितलं माऊली सेवेसाठी जावं लागतंय. महाराज त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहे, पण काय कारण असतं त्यांना येता आलं नाही. वेळेअभावी त्यांना उशीर होणार होता. काही प्रवासात त्यांना खूप मला वाटते रायगडवरून त्यांना यायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना येऊ शकले नाहीत, पोचू शकणार नाहीत ही त्यांना खात्री मिळाली. नंतर महाराज त्यांनी मला फोन केला, सांगितलं तुम्ही 10 किलोमीटरवरच्या अंतरावरच्या गावामध्ये पिंपरी गाव आहे, जाऊन माझ्या मामांची सेवा करा. महाराज मी माझं भाग्य समजलो आणि आज तुम्हा सर्व मायबापांचं माझ्या मामांची सेवा करण्याचा मला योग आला. मी माझं भाग्य समजतो आणि मेजर साहेबाच्या ही चरणामध्ये शिरकमल झुकवतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल बोला 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 बाळूमामांच्या नावाने. बोला 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 बाळूमामांच्या नावाने. बोला 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 बाळूमामांच्या नावाने. हे बाळूमामा अशीच हात असा ताट हात जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत ह्या गावामध्ये राहायला पाहिजे. महाराज तामशेदवाडी आणि मांडवे गाव
आज तुमचं खऱ्या अर्थाने भाग्य उजळलं. मामांची मेंढी माऊली माझ्या दरबारातून इथून फिरले असेल, पण महाराज आज स्वतः देव तुमच्या दारामध्ये आलाय. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज तुमचं आमचं खऱ्या अर्थाने आज भाग्य उजळलं. तुम्ही म्हणसाल महाराज आमचं संसारामध्ये पाठीमागच भाग्य उजळलं, पण महाराज आजचं भाग्य आहे ना. ऐका, या गावामध्ये पहिल्या वेळेस गावाच्या साईटून लय वेळा गेलो, पण महाराज माझ्या मामांच्या सेवेनिमित्त या गावात येण्याचा योग आला. आमचे स्वप्नील दादा नितांत प्रेम महाराज 2-3 फोन झाले, महाराज कधी येणार. अशी प्रेमळ लोक असतात महाराज. देव कुठे यायला मोकळा नाही. देव काय भाजीपाला नाही महाराज. देव तुमच्या दारात आलाय. कितीतरी पिढ्याची कितीतरी कुळाची पुण्य असल, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. कितीतरी पिढ्याची पुण्य म्हणून महाराज माझा देव तुमच्या गावामध्ये आलाय. माझ्या मामाची ख्याती जर सांगायचं म्हटलं तर माझे मामा काही सामान्य नाहीत महाराज. माझ्या मामांचा कलियुगामध्ये अशी एक विभूती जन्माला आली महाराज. जड जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत बाळूमामांचा जन्म आहे महाराज. हो, जडावरती सुद्धा उपकार केलाय माझ्या मामांनी, निर्जीवावरती सुद्धा उपकार केलाय. नव्हे तर महाराज पंचमहाभूतावरती सुद्धा माझ्या मामांचा उपकार आहे. आणि असे असणारे मामा तुमच्या आमच्या गावात आलेत म्हणून महाराज तुमचं भाग्य उजळलंय. खऱ्या अर्थाने देव यायला कुठंही मोकळा नाही हो. देवाला सांगा, देवाला काय यायचं म्हणल्यावर कुठं बी येऊ शकतो. आमचा नात्यापुत्या सुद्धा येऊ शकतो, हायवे टच येऊ शकतो, पण महाराज देव कुठं सुद्धा यायला मोकळा नाही. देवाला एकच लागतं आणि देवाला 3 गोष्टी लागतात. ऐका, त्या 3 गोष्टी तुमच्या गावात आहेत. त्याच्यामुळं माझं संत बाळूमामा देव माझा तुमच्या गावामध्ये आलाय. तुमच्या गावामध्ये काय आहे का? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी. आयता तुमच्या घरामध्ये आलाय म्हणजे काय सामान्य आहे का हो? भाग्य आहे. ऐका, ह्या 3 गोष्टी तुमच्या गावामध्ये त्या माझ्या मामांना मिळाल्या म्हणून मामाने ह्या ठिकाणी अस्तित्व केलं, या ठिकाणी घर केलं. त्या 3 गोष्टी तुमच्या गावामध्ये कोणत्या आहेत? ऐका, दया, क्षमा, शांती. ते देवाची वस्ती. दया, क्षमा, शांती ते देवाची वस्ती. म्हणून महाराज ह्या 3 गोष्टी माझ्या मामांना मिळाल्या म्हणून माझे मामा तुमच्या दारात तुमच्या गावामध्ये आहेत. मग माझ्या मामांची सेवा कशी करायची? जशा भावाने जशा भक्तीने माझ्या मामांची सेवा कराल ना तसं तुम्हाला फळ आहे. अरे माझे मामा म्हणजे काही सामान्य नाहीत. जडाचा उद्धार केला, जडाचा सुद्धा उद्धार केला. कलियुगामध्ये संत बाळूमामा महाराज 1892 ला माझ्या मामांचा जन्म झाला. 1892 ला माझ्या मामांचा जन्म झाला. देव अवताराला आलाय. काय आईचं भाग्य असेल महाराज. मुलगा जन्माला येण्यासाठी सुद्धा आईचं सुद्धा तेवढं पुण्य लागतं. आई सुद्धा तेवढी भाग्यवान असावी लागती. काय सुंदरा मातेचं माझ्या पुण्य असेल, काय माझ्या मायाप्पाचं पुण्य असेल, काय पित्याची पुण्यही असेल. देव महाराज, देव असा जन्माला घालायला आईची कूस किती पवित्र असेल. आईची सुद्धा कूस पवित्र व्हायला आईला सुद्धा महाराज त्याला तेवढं साधना करावं लागते. माझे मामा जन्माला यायच्या अगोदर सुंदरा माता आहे ना, हलसिद्धनाथाची निस्सिम भक्त होती. हो, हलसिद्धनाथ हा नवसाला पावणारा देव आहे. पण इतकी भक्ती केली माझ्या सुंदरा मातेने, इतकी भक्ती केली महाराज, हलसिद्धनाथाच्या डोक्यावरती कर्ज झालं भक्तीचं. आणि देव म्हणायचा, हलसिद्धनाथ म्हणायची, सुंदरा माता आई साहेब काहीतरी मागा, काहीतरी मागा. हे मला काय सुद्धा कमी नाही. देवा तुझ्या दरबारात एक टाइम खीर आणि माझ्या भंडारा लावाय मिळतोय ना, जोपर्यंत मी ही लावते तोपर्यंत मला काय सुद्धा कमी पडणार नाही. जोपर्यंत तुझा भंडारा मी खाते, जोपर्यंत तुझा मी प्रसाद खाते, जोपर्यंत मी भंडारा लावते ना
तोपर्यंत मला काही सुद्धा कमी पडणार नाही. पण महाराज सुंदरा मातेची वारी चालूच होती. वारी चालू होती 1890 मध्ये महाराज वारी केली. 91ला देवाने आग्रह केला, हलसिद्धनाथाने आग्रह केला, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मनस काही मागा याची देगा पांडुरंगा, याची देगा पांडुरंगा, याची देगा पांडुरंगा. मनस काही मागा याची देगा पांडुरंगा, याची देगा पांडुरंगा, याची देगा पांडुरंगा. महाराज मनसी काय मागा हेच देगा पांडुरंगा. हे देवा तुला द्यायचंय ना, द्यायचंय ना तर एक दे. मला तुझ्या आशीर्वादाने काय सुद्धा कमी नाही. मला द्यायचंय ना तर एक दे. पुत्र असा दे, पुत्र असा दे. कसा दे? पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तीन लोकी झेंडा, त्याचा तीन लोकी झेंडा, त्याचा तीन लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तीन लोकी झेंडा, महाराज हलसिद्धनाथाने आशीर्वाद दिला आणि सुंदरा मातेला गर्भ राहिला. महाराज 91 झालं. महाराज गर्भ राहिला. आईचं तेज आहे, देव पोटात आहे. आईचं काय तेज असेल महाराज, देव पोटात आहे. शेजारच्या महिला गोळा व्हायच्या आणि सांगायच्या कसं वाटतंय. डोहाळं लागायचं माझ्या सुंदरा मातेला सुद्धा. डोहाळं लागायचं. कशाचं लागायचं? हो कशाचं लागायचं? पेन्सिल खायचं. महाराज सुंदरा मातेला माझ्या डोहाळं लागायचं. आणा भंडारा, लावा कपाळाला, घ्या नंदी, घ्या बकरी, साधू संतांची सेवा करा, अन्नदान करा, पाण्याची घागर, मुक्या प्राण्यांना पाणी पाजायचं, डोहाळं लागायचं. आणि महाराज असल्या डोहाळामध्ये माझा देव जन्माला आला. 1892 मध्ये माझ्या मामांचा जन्म झाला. वार सोमवार. हा शंभू महादेवाचा वार आहे महाराज. 4 गावी बाळू मामा जन्मला देव. बोला 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 बाळूमामांच्या नावानं सांग बोला 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 बाळूमामांच्या नावानं सांग बोला. असा देव महाराज माझ्या सुंदरा मातेच्या पोटातून उदरातून जन्माला आला. महाराज देव जन्माला आला म्हणजे काय, अक्कोळ गावामध्ये महाराज सगळीकडे आनंदी आनंद झाला. हो आनंदी आनंद म्हणजे काय सामान्य नाही. देव जन्माला आला, देव जन्माला आला. सगळ्या म्हाताऱ्या कामिकीला सांगायला लागल्या हो देव जन्माला आला, मुलगा जन्माला आला. पण मुलगा बी असा जन्माला आला इतका तेजवान. माझे मामांचं काय नाक आहे महाराज, काय गोंड चेहरा आहे, सुंदर असं तेज आहे, देखणं रुपडं असं माझ्या मामांचं. महाराज बाळ असं भारी होतं, बाळ इतकं सुंदर होतं. प्रत्येक म्हातारी यायची न घ्यायची आणि प्रत्येक यायची त्या बाळाचा मुका घ्यायची. किती सुंदर बाळ होतं. इतकं सुंदर बाळ जन्माला आला. बाळ सगुण गुणाचं तान, बाळ सगुण गुणाचं तान. महाराज सगुण असं बाळ जन्माला आलं, देव जन्माला आला. अहो आपलं साधं पोरग जन्माला आलं तर आपण गावभर बोबाटा करतोय, पण हा माझा साक्षात देव जन्माला आला. अहो गावाला आनंद झाला, ह्याच्यात काही नवल नाही. गावाला आनंद झाला ह्याच्यात नवल नाही. महाराज हलसिद्धनाथ हो वालगू वगैरे घेऊन उभा राहिले तिकडं, का तर देव जन्माला आलाय. माझा पांडुरंग हात वर करून नाचू लागला, का तर असा जगाच्या कल्याणासाठी एक विभूती जन्माला आली. महाराज जगाच्या कल्याणासाठी मी इतका जन्माला असा विभूती जन्माला घातली. जडाचा उद्धार करणारा माणूस जन्माला आलेला आहे. माझा पांडुरंग सुद्धा नाचू लागला.
हलसीद नाच सुद्धा नाचू लागले, सगळे देव पंचमहाभूत सुद्धा नाचू लागली महाराज. माझ्या मामांचं पण महाराज बाळ जन्माला आलं, पण बाळाचं स्वप्न काय आहे? मुलगा जन्माला आला पण उराची स्वप्न बाळगून आला. काय स्वप्न होतं माझ्या मामांचं? काय स्वप्न? महाराज जन्माला आल्या माझ्या मामांनी एकच स्वप्न उराशी बाळगलं होतं. ते म्हणजे असं होतं, रोज 1000 जीवांना मी अन्नदान करील. रोज 1000 जीवांचं अन्नदान, रोज 1000 जीवाचा मुखात अन्नदान करील. ही माझ्या मामांची महाराज भाषा आहे. माझ्या मामांनी 3च नेम सांगितलेत. तुम्ही माझ्या मामांची जास्त सेवा करू नका. विठ्ठल 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 माझ्या मामांनी 2 सेवा 3 सेवा सांगितल्या, त्या कोणत्या ऐका. हेच इमानदार असू शकतात. मुक्या प्राण्यांमध्ये सुद्धा प्रकार आहेत. हो, मला सांगा, बैल इकडं तिकडं तोंड करेल, शिर्डी सुद्धा इकडे तिकडे तोंड करेल, पण मेंढीने कधी तोंड फिरवलेलं बघितलं का? सरळ चालणार, दुरी चालणारा एकच प्राणी माझ्या मामाने ओळखला आणि त्याच्याच पोटी महाराज लक्ष्मीची प्राप्ती करून झाली. मेंढी माऊली काही सामान्य नाही महाराज. मामांना माझ्या माहिती होतं, ही लोक देवाला सुद्धा वाकडं दाखवतील. हो, कारण रात्रीत लोक गोवाटी गाठतात, मग देवाला सुद्धा विसरू शकतात. ही माझ्या मामांना अगोदरच कळालं होतं. म्हणून मामांनी मुक्या प्राण्यांची सेवा हातामध्ये घेतली. कारण मुका प्राणी हा निष्ठेने भावनेने राहू शकतो. आणि तीच मेंढी माऊली महाराज तुमच्या आमच्या दारातून, तुमच्या आमच्या पांढरीतून फिराली असेल. महाराज मेंढी माऊलीची सेवा करा. मेंढी माऊलीची खाना नारळाने वटी भरा. महाराज तिथंच तुम्हाला लक्ष्मी आहे. बोला 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 भगवानच्या नावानं. बोला 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 भगवानच्या नावानं. हे बाळो महाराज, माझ्या मामांनी सांगितलं मेंढी माऊलीची सेवा करा. हीच माझी सेवा आहे, हीच ईश्वराची सेवा आहे. आणि मेंढी माऊली तुम्हाला लक्ष्मी रूपात तुमच्या घरी येते. महाराज आमच्या मेंढी माऊली आल्या ना, तर महाराज मेंढी माऊलीला कधी हाकलून देऊ नका. तिचाच आशीर्वाद तुम्हाला 10 पटीने देणार. अरे माझ्या मामांचा नेम आहे, माझ्या मामांचा नेम आहे, तुम्ही एका हाताने द्या. माझा मामा तुम्हाला 1000 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. हा बाळू धनगराचा नेम आहे महाराज. एक आहे, उदार अंतकरणापासून माझ्या मामांची सेवा करा. माझ्या मामांचा निष्ठेने श्रद्धेने पूजन करा. महाराज जिथं तुम्ही हाक माराल तिथं माझा मामा तुमच्या टाच खाली उभा असणार आहे. धनगर न बाळू मामा धनगर, धनगर बाळू मामा धनगर. हो धनगर न बाळू मामा धनगर, बाळू मामा धनगर. सत्य त्याची पंच महाभूतावर, सत्य त्याची हो पंच महाभूतावर. धनगर न बाळू मामा धनगर, धनगर न बाळू मामा धनगर, धनगर न बाळू मामा धनगर, धनगर न बाळू मामा धनगर. महाराज माझ्या मामांची पंचमहाभूतावरती तर सत्ता आहेत. पंचमहाभूतावरती सत्ता यात नवल नाही. पण महाराज वायूवरती सुद्धा सत्ता आहे माझ्या मामांची. अग्नीवरती सुद्धा सत्ता माझ्या मामांचीच आहे. पण जगाचा तारण हारण करणारा सुद्धा देवावरती सत्ता तुझ्या माझ्या मामांची आहे महाराज. अग्नीवरती वायूवरती सुद्धा सत्ता आहे. माझ्या मामाने 3च गोष्टी सांगितल्यात. तुम्ही माझ्या दर्शनाला आलाय ना, तुम्ही माझी भक्ती करताय ना. भक्तीचे प्रकार फक्त माझ्या मामांनी 3च सांगितल्यात. 4था प्रकारच सांगितला आहे. हो, तुम्ही म्हणसाल महाराज मामांना भविष्य कळत होतं. मामा लिंबू नारळ घेत होते, लिंबावरती बघत होते. महाराज माझे मामा तुम्हाला खरं सांगतो मामांच्या दरबारात आहे. आजपासून लक्षात घ्या, माझ्या मामांच्या तुम्ही दरबारात आलाय ना, माझ्या बाळूमामांच्या दरबारात आलाय, तुम्ही लक्षात घ्या. 3 नेम माझ्या मामांचे फक्त करा. 1 मेंढी माऊलीची सेवा करा. 2
दुसरी महाराज भंडारा करा माझ्या बाळूमामांच्या नावाने, रोज 5 लोकांच्या हातावरती पाणी वता, हीच माझ्या मामाने धर्म आणि नीती सांगितली. रोज बाळूमामांच्या ह्या बाळू धनगराच्या नावाने 5 लोकांच्या हातावरती तांबर पाणी वता, हीच माझी सेवा आहे. आणि तिसरी जी सेवा सांगितली ती माझ्या मामांनी आदमापूरची वारी, ही तिसरी सेवा सांगितली. महाराज चौथी गोष्टच माझ्या मामांनी सांगितली नाही. आणि जो कोण करत असेल, जो माझ्या मामांच्या नावाखाली मागत असेल, तर महाराज माझे मामा तर अजिबात भविष्य सांगत नव्हते. तुम्ही म्हणसाल महाराज अजिबात नाही, माझे मामा कधीच कुणाला काही मागितलं नाही. आणि माझ्या मामांच्या नावाने जो मागत असेल, जो कोण भविष्य सांगत असेल, तर त्याच्या पाठीवरती लात मारा आणि त्याला हाकलून द्या महाराज. हो, हा बाळू धनगर काय सामान्य माणूस नाही. हा बाळू धनगर हा सामान्य माणूस नाही. हा बाळू धनगर पंचमहाभूतावरती सत्ता आहे. अरे सत्ता जरी पंचमहाभूतावरती ह्या बाळू धनगराची असेल, तरी हा बाळू धनगर हा निश्चिम भक्त हा माझ्या पांडुरंगाचा आहे. सुंदरा मातेची वारी, पंढरीची वारी ही सुंदरा मातेची आहे. पंढरीची वारी मामांच्या आईची वारी आहे. आणि महाराज दुसरी म्हणजे हलसीद नाथाची वारी, पूर्वजापासून चालत असलेला नेम आहे. निश्चिम भक्त आहे पांडुरंगाचे. म्हणून महाराज माझे मामा आहे ना, अजिबात तिसरी गोष्ट सांगत नाहीत, भविष्यभूत तर अजिबात सांगत नाहीत. कारण महाराज हा जगाला खाणारा काळ ही माझ्या मामाच्या हातामध्ये आहे. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. हो, तुम्हा आमच्या पाठीमागे जो काळ लागलाय ना, तो माझ्या मामाच्या पायाखाली काळ आहे. तो काळ संत पायाने तुडवतात. म्हणून महाराज पंचमहाभूतावरती माझ्या मामांची सत्ता आहे. पंचमहाभूतावरती नव्हे तर वायुवावरती सुद्धा माझ्या मामांची सत्ता आहे. हे बाळू मामा महाराज माझ्या मामांच्या पायावरती शरण जा. तुमचं दुःख कधी किती असू द्या, तुमचं दुःख हरण करण्याची ताकद म्हणजे कलियुगाचा बाळू धनगर आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कितीही फिरत असाल महाराज, पण भोळा शंकर आहे. कारण अवतार कोणाचा आहे? रुद्राचा अवतार थोर हा राहतो या आदमापूर. रुद्राचा अवतार थोर हा राहतो आदमापुरा. रुद्राचा अवतार थोर हा राहतो या आदमापुरा. रुद्राचा अवतार थोर राहतो आदमापुरा. भंडार ज्ञान कैक्याची अमृतधारा. उजळून भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी भेट त्याला सोन्याची किनार. त्याचा नजरेत तलवार. बाळू मामा त्याने मेंढ्या केल्या पैदर पैदर पैदर. बाळू मामा वैद वैद वैद. त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद पैद. बाळू मामा वैदर वैदर वैद. त्याने मेंढ्या केल्या पैदर पैदर पैद. बाळू मामा वैद वैद वैद. त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद पैद. बोला 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 बाळू मामाच्या नावानं. सांग बोला 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 भगवानच्या नावानं. सांग बोल. हे बाळू महाराज असा हा असणारा महारुद्राचा अवतार आहे. आणि तो जन्माला आला. पण महाराज सगळ्यात लवकर पावणारा देव कोणता आहे? भोळ्या भक्तीत पावणारा देव कोणता आहे? महादेव. प्रत्येकाच्या मुखातून शब्द येतो महादेव. आणि त्या महादेवाचाच अवतार म्हणजे बाळू धनगर आहे महाराज. यांना तर काहीच लागत नाही, फक्त एक आहे. माझ्या बाळू मामांना एक लागतं महाराज. भक्त असा बघतात माझे मामा
निष्ठावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म आहे. महाराज माझ्या मामाविषयी जशी निष्ठा ठेवाल तसा देव तुम्हाला जवळ आहे. जसा भाव तसा देव आहे. महाराज तुम्ही माझ्या मामांविषयी जशी श्रद्धा ठेवाल तसा माझे मामा तुम्हाला भेटतील. महाराज पंचमहाभूतावरती तर माझ्या मामांची सत्ताच होती, यात काही नवल नाही. महाराज पंचमहाभूतावरती तर सत्ता होतीच, पण अग्नीवरती सुद्धा सत्ता होती. एका सावकाराच्या महाराज आग लागली, गुराळाला आग लागली आणि 40 किलोमीटर अंतरावरती माझ्या मामाचा मेंढ्याचा कळप होता आणि तिथून पळत गेला. एक भक्त गेला पळत आणि सांगितलं, मामा मामा आग लागली, गुराळाला आग लागली, काय करावं लागेल महाराज. माझ्या मामांनी काठी हातावरती ठेवली. महाराज हातात काठी घेतली, घुंगराची काठी घेतली आणि महाराज खांद्यावरती घोंगडी घेतली, गर 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 फिरवली आणि आकाशामध्ये जाग्यावर घोंगडी झळून खाक झाली आणि महाराज त्या गुराळाची आग जाग्यावर शांत बसली. ही माझ्या मामाची ताकद आहे. अग्नीवरती माझ्या मामांची ताकद आहे. बाळू धनगर हा सामान्य व्यक्ती नाही महाराज, हा एक रुद्राचा महाअवतार आहे. जगाच्या जडणघडण करण्यासाठी, जगाच्या उद्धारासाठी हा जन्माला आलेला अवतार तुम्हा दराया कारण जड जीवाचा उद्धार करण्यासाठी मामांचा माझा जन्म आहे. जड जीवाचा उद्धार तर केलाय महाराज, पण जडाचा सुद्धा उद्धार केला, निर्जीवाचा सुद्धा उद्धार केलाय. पंचमहाभूतावरती सुद्धा माझ्या मामांची सत्ता होती, वायुवावरती सुद्धा सत्ता होती. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं काय सांगतात. महाराज मेतक्यामध्ये भंडारा होता, भंडारा असताना इतका भंडारा मोठा होता मामांच्या काळात. आताच्या सारखा भंडारा नाही, एक हांडाभर भंडारा नाही. त्यावेळेस माझे मामा भंडारा असे करायचे की एक डम्पिंग बर नुसता भंडारा असायचा, खिरीचा भंडारा. महाराज एवढा मोठा भंडारा व्हायचा, पण काय झालं, चिकुत्रा नदीच्या काठेला महाराज इतकी घाण झाली, एवढी घाण झाली, पंत्रवळ्याचा ढीग लागला आणि महाराज आरोग्य दूत आला आणि त्यांनी सांगितलं, हे बाबा तू देवधर्म करतोस, तू देवासाठी करतोस, हे बाळू धनगरा, अरे ही इतकी घाण बघून रोगराई पसरण, स्वाईन फ्लू असा रोग पसरेल, ह्याला जबाबदार कोण आहे. हे आताच्या आता तुला भंडारा बंद करावा लागेल. महाराज माझ्या मामाने वायुवरती कशी सत्ता केली ते ऐका. माझ्या मामाने सांगितलं, अरे बाबा ही माझ्यासाठी करत नाही, मला जे देवाने करायला लावलंय ही माझं काम आहे, मी माझ्या फायद्याचा अजिबात करत नाही. ही महाराज भक्तांच्या फायद्यासाठीच आहे. एक लोकाला दिशा दावण्याचं सप्त्याचं काम आहे. अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान आहे महाराज, हे फक्त माझ्या मामांनाच कळालं. आणि महाराज त्या आरोग्य दूताने सांगितलं, काय नाही हे बंद करावं लागेल. महाराज माझ्या मामाने सुद्धा अंतर्ज्ञानाने ओळखलं आणि मामाने त्याला शब्द सांगितला, अरे बाबा तू जी एवढं मला बोलतोय ना, तुला सुद्धा वरच्या साहेबाची तंबे, तुला सुद्धा वरतून तेवढा दबाव आहे म्हणून तू बोलतोस ना. पण एक काम कर, 2 मिनिटं थांब, हा पत्रवळीचा ढीग आहे ना, 2 मिनिटात तुला दाखवतो हा पत्रवळीचा, ही घाण आहे ना ती कुठं लावायची. ऐका माझ्या मामाने हात वर जोडले, महाराज घुंगराची काठी घेतली, वर आपटली आणि महाराज गर 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 अशी घोंगडी फिरवली आणि ह्या माझ्या मामांनी पांडुरंगाला विनंती केली, हलसिद्धनाथाला विनंती केली, हे देवा, हे पांडुरंगा, तुझ्याच नावाचा हा भंडारा चालू आहे, तुझ्यासाठी काय सुद्धा, माझ्यासाठी काय सुद्धा करत नाही, हे जे करतोय हे समाजासाठी करतोय. आत्ताची आता हा आरोग्य दूत काय म्हणतोय, भंडारा बंद करायचा. ही गहाण वायुदेवा एकच काम कर, ही आताची आता ही घाण उचल आणि या चिकुत्रा डोंगरात महाराज, डोंगरात नेऊन फेक, नदीच्या पलीकडे नेऊन फेक, अशी घोषणा केली. महाराज गर 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 वारं तयार झालं आणि वाऱ्याच्या वायुवाच्या दाबाने 1000 पत्रवळ्याचा ढीग असा जात उचलला आणि महाराज डोंगराच्या आतमध्ये जाऊन पडला आणि पूर्ण झाकून घेतलं. महाराज ही महाराज माझ्या मामांची सत्ता आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या
देह कष्ट वेते परोपकार. महाराज माझ्या मामांनी वायूवरती सत्ता केली, अग्नीवरती सत्ता केली, पण महाराज आकाशावरती सुद्धा सत्ता माझ्या मामांनी केली. महाराज एका भक्ताने सांगितलं, मामा तुमचा आता बंधारा खूप मोठ्या प्रमाणात चाललाय, आपण आता याला पावत्या फाडू. पण त्यावेळेस माझ्या मामांनी सांगितलं, अरे बाबा तुझं काही सुधारलाच नाही, पण तुला सुद्धा इतकी हानी होईल. पण महाराज त्याच मामाच्या भक्ताच्या घरावरती वीज कोसळली आणि महाराज बारक्या बाळाला सुद्धा काय झालं नाही. कारण ऐका, मामांनी सांगितलं माझ्या भक्ती तू माझ्या सोबत आहे म्हणून तुला काही झालं नाही. महाराज अग्नीवरती सत्ता केली, आकाशावरती सत्ता केली, ही माझ्या मामांची ताकद आहे. नव्हे तर माझ्या मामाने हृदयामध्ये आहे ना बंगला सुद्धा केलाय, प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलंय. जीवन महाराज मुखामध्ये जर नाम असेल, मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष भवतांची. म्हणून महाराज तुम्ही मुखामध्ये देवाचं नाम घ्या. पण माझ्या मामांनी सुद्धा हेच सांगितलं, तुम्हाला जर नाम नाही घेता आलं, पंचमहाभूतावरती ह्या बाळू धनगरांनी सत्ता केली, याला कारण काय? महाराज माझ्या मामांची सेवा ही बोळी सेवा होती. महाराज निश्चिम भक्त होते, भाव खरा होता म्हणून देव होता. महाराज आणि विशेष म्हणजे माझ्या मामांचं एक होतं अखंड अन्नदान. आजही अभिमानाने मला सांगावं असं वाटतं महाराज, खऱ्या अर्थाने ह्या जगाच्या पाठीवर कलियुगामध्ये जर कुठलं अन्नदान मोठं असेल तर जगाच्या पाठीवर तर बाळूमामा हे अखंड अन्नदान. देवस काजरी देवस काजरी देवस काजर देवस काजरी देवस काजरे देवस काजरे देवस काजरे देवस काजरे जगाव घ्या कृपाकारी जगाव घ्या कृपाकारी देवस काजर देवस काजर देवस काजर देवस काजर देवस काजरे देवस काजरे देवस काजरे देवस काजरे. महाराज आज ही जगाच्या पाठीवरती जर तुम्ही विचार केला तर जगाच्या पाठीवरती अखंड अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान, आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं अखंड अन्नदान असतं तर महाराज हा हे बाळू धनगराचं. महाराज शब्द आहे, आईच्या पोटातून जन्म घेतल्या स्वप्न बाळगलं उराशी, रोज 1000 जीवांना सांभाळ करीन. पण महाराज आज जगाच्या पाठीवर फिरतं अन्नदान 18 पालख्या 4 राज्यात फिरत्यात, लाखो भाविक जेवतात. ही काय बारका अन्नदान आहे का हो? एका जागेवरती अन्नदान तुम्ही करू शकता, पण फिरता अन्नदान ती बी 4 राज्यात 18 पालख्या. सामान्य एक पंगत करायची म्हणलं तर आपल्याला तेलाचा पुडा सापडत नाही. पण महाराज आज 18 पालख्या 18 राज्यात 4 राज्यात फिरतात, आणि महाराज एकही माणूस उपाशी जात नाही बरं का. माझ्या मामांची ताकद आहे, माझ्या मामांची ही ताकद आहे. निष्ठेने जो भक्त येतो ना त्याला माझा मामा मोकळा कधी जाऊ देत नाही. अरे हा बाळू धनगराचा नेम आहे, हे बाळू धनगराचा नेम आहे. हा बाळू धनगर कधी फुकट कोणाचं घेत नाही आणि कुणाला देत सुद्धा नाही. दुसरा एक ह्या बाळू धनगराचा नेम ऐका ओ तामशेदवाडीकर, ऐका, देव तुमच्या घरात आलाय, त्याचे नेम सुद्धा माहिती पाहिजे. हा बाळू धनगर काय सामान्य नाही. हा बाळू धनगर एकतर कुणाच्या नादी लागत नाही, आणि लागला ना तर महाराज त्याला सोडत नाही. म्हणून महाराज माझ्या देवाची जेवढी निष्ठेने सेवा कराल तुम्ही, एक हाताने माझ्या बाळू धनगराची सेवा करा. हा मामा माझा तुम्हाला 1000 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. ही माझ्या मामांची ताकद आहे. म्हणून पलताच लागलाय गाण गाण्यात. ज्या भावानी ज्या निष्ठेने माझ्या मामांची सेवा कराल ना, तुम्ही एक हाताने माझ्या मामाला दान करा, तुम्हाला माझे मामा 1000 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या मामाला अजिबात मागू नका, मागायची गरज सुद्धा नाही. कारण मला ते संत आहेत,
न सांगता तुम्हा कळू ते अंतर विश्वे विश्वंभर परिहाराचे नलगे न सांगता हे संतांना कळतं तुमच्या मनात काय आहे की माझ्या मामांना सगळं कळतंय हा कीर्तनाला आलाय का चेपल्या हाणाय आलाय की माझ्या मामांना सगळं कळतंय का नुसता भंडाऱ्यावरतीच आलाय 2 टायमाला ही माझा मामा ध्यान देऊन आहे आता तर डायरेक्ट CCTV कॅमेरा ह्या गावावरती तामशेदवाडीकर लक्षात ठेवा देव तुमच्या दारात आलाय आनंद आहे देव आला घरा तोच दिवाळी दसरा खऱ्या अर्थाने आज तुमचा दिवाळी आणि दसरा आहे अहो दिवाळी आणि दसरा असा 1000 वर्ष लोकांनी केले असतील तुमच्या मागच्या पिढीने पण खरा आज तुमचा दिवाळी दसरा आहे कारण का ऐका माझ्या मामांच्या तुम्ही दरबारात आलाय ना लक्षात ठेवा आता तुम्ही रोज माझ्या मामांच्या सेवेला येणार आहे दर्शनाला येणार आहे काय मागायचं ते ऐका मागायचं तर नाहीच पण देवासाठी मागायचं आता आपल्यासाठी अजिबात मागायचं नाही देवाला एकच मागायचं माझ्या मामांच्या चरणावरती शिरकमल झुकवायचं आणि उदार अंतकरणाने हात जोडायचे आणि माझ्या मामांना एकच विनंती करायची ए मामा तुझी सेवा मी अखंड करीन पिढ्यानपिढे करीन पण एक दे 3च गोष्टी फक्त मला द्या मामा माझे मामाने 3 गोष्टी कोणच्या मागायच्या ते ऐका माझ्या मामांच्या दर्शनाला आला ना तर 3च गोष्टी मागा चित्तामध्ये पाय मागा डोळ्यामध्ये माझ्या मामांचं रूप मागा आणि अखंड मुखामध्ये माझ्या बाळू मामाचं नाम तुझे पाय डोळा महाराज काय मागचाल माझ्या मामांच्या दरबारात आल्यावरती चित्तामध्ये पाय डोळ्यामध्ये अखंड माझ्या मामांचं रूप आणि मुखामध्ये माझ्या मामांचं नाम मागा तुम्हाला हा बाळू धनगर कधीच कमी पडू देणार नाही ही महाराज ताकद आहे ही त्यांच्या महाराज भक्तीची ताकद आहे पण महाराज तुम्ही म्हणाल महाराज अखंड चित्तामध्ये पाय मागितलं डोळ्यामध्ये रूप मागितलं पण आम्हाला नामाला वेळ नाही आम्हाला नामच म्हणता येत नाही हो नाम म्हणू नका नाम जरी कानावरती जरी ऐकलं ना तर महाराज दुःख हरण पाप घालवण्याची ताकद ही नामामध्ये आहे रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण हरी एक तुम्हा आम्हाला नाम हे असं साधन आहे महाराज दुःखातून तर मोकळच करतं रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण हरी एक दोष तर मुक्तच करतं पण महाराज जड जीवाचा उद्धार करतं म्हणून सर्वांनी माझ्या मामाचा अखंड नाम घ्या सर्वांनी हात वर करायचंय आणि माझ्या मामांचं नाम घ्यायचंय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय सर्वांनी हात वर करायचे नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय पहिला मंडळ नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय म्हणा वा वा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय सर्वांनी म्हणायचंय पुरुष मंडळी थांबा यांची बारी आहे नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय मेंढी माऊली नमः शिवाय वा वा नमः शिवाय मेंढी माऊली नमः शिवाय नमः शिवाय हल सिद्धनाथा नमः शिवाय हा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू रामा नमः शिवाय नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय मेंढी माऊली नमः शिवाय माऊली नमः शिवाय सत्यदेवी नमः शिवाय सत्यवादेवी नमः शिवाय नमः शिवाय सुंदरा देवी नमः शिवाय नमः शिवाय
सुंदराई माता नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मेंढी माऊली नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओ बोला 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 बळमामांच्या नावानं सांग भले बोला 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 बळमामांच्या नावानं सांग भले हे बाळमामा महाराज ही माझ्या मामांची ताकद आहे. आता ही नमः शिवाय भजन केलंय 1 महिना कुणालाच रोग होणार नाही आजार होणार नाही. हो फक्त भाव पाहिजे ना तर तुम्ही आजारी पडचाल ना त्याला मला हुडकत याचाल का. जसा भाऊ तसा देव आहे. ही माझ्या मामांची ताकद आहे. तुम्ही महाराज पंचमहाभूतावरती सत्ता होतीच होती महाराज. आकाशावरती सत्ता होती वायुवावरती सुद्धा माझ्या मामांची सत्ता होती. पण महाराज मेलेल्या प्रेतावरती सुद्धा माझ्या मामांची सत्ता होती. मृत प्राणी जेवविले ही माझ्या मामांची सत्ता होती. तिन्ही लोकी आहे ज्याचा गाजा वाजा. तिन्ही लोकी आहे ज्याचा गाजा वाजा. जायचं काय अभंगाच्या प्रथम चरणात. काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविते माझं निरंतर जागविते काय द्यावे त्याचे भावे उतराये काय द्यावे त्याचे भावे उतराये काय द्यावे त्याचे भावे उतराये काय द्यावे त्याचे भावे उतराये. महाराज या संतांच्या उपकाराचं करायचं काय. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत हे जागे करण्यासाठी तुम्हा आम्हाला अवतार घेतात. पण महाराज कलियुगाचा बाळू धनगर हा कशासाठी जन्माला आलाय. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी महाराज मुक्या प्राण्यांची सेवा करण्यासाठी. उठा जागे व्हारे आता स्मरण कर पंढरीनाथ भव चरणी देवा माता सुख विव्यता जन्माच्या. उठा जागे व्हारे आता स्मरण कर पंढरीनाथ भव चरणी देवा माता सुख विव्यता जन्माच्या रे. महाराज संत हे जाग करण्यासाठी आलाय. पण तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काय झोपलोय का. पण महाराज तुम्हा आम्हाला अज्ञानाची झोप लागली. संत हे ज्ञानरूपी प्रकाशातून अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशापर्यंत न्यायचं काम हे संतांचं आहे. म्हणून महाराज इथं संत उपकारासाठी जन्माला आलेत. येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठ. देव तुमच्या घरामध्ये नवे तर महाराज तुमच्या जसा देव जवळ आलाय. उपकारासाठी संत आलेत. फक्त माझ्या मामांची एकच सेवा करा. फक्त मामा माझे एकाचेच भुकलेले आहे
फक्त त्यांना प्रेमाचेच भुकलेले. तोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्गण तयाला हाची दुष्गण तयाला हाची दुष्गण तयाला महाराज देवाविषयी प्रेम करा, देवाविषयी निष्ठा निर्माण करा, देव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. महाराज तुम्हाला देवाविषयी निष्ठा निर्माण नाही करता आली तरी पण हरकत नाही. देवाविषयी नको जाऊ वाटलं तरी नका जाऊ, पण महाराज माझ्या मामांची निंदा कधी करू नका. हो, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, ते देवाच्या पंगू झाली. महाराज तुम्हाला नाही काय करता आलं तर नका करू, पण साधू संतांची निंदा करू नका. त्याची काय दोष आहेत? ते देवाच्या पंगू झाले. वाचा तुमची गेल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मामांची एवढी ताकद आहे, जेवढं तुम्ही माझ्या मामांचा जप कराल, जेवढं तुम्ही माझ्या मामांचं महाराज तुम्ही नाम जप कराल, तेवढं तुमच्या वाचेमध्ये ताकद येणार, तुमच्या वाणीमध्ये ताकद येणार. महाराज एका शेतकऱ्याने ठरवलं की माझ्या मामांना बोलवलं, मेंढीचा कळप उतरवला, गावामध्ये कोल्हापूरजवळ कळप उतरवला आणि महाराज त्या शेतकऱ्याने सांगितलं मामा या, बोलवला. आणि महाराज दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं, मामांनी सांगितलं एवढं एवढं रोज लागतं बाबा, एवढं अन्नदान लागतं, एवढी साखर लागते, एवढं दूध लागतं. पण महाराज त्या शेतकऱ्याने माझ्या मामांना बोलवलं. मामांचा महाराज शाप कसा असतो ऐका. बाळू धनगराचा एकतर नादी लागत नाही, लागला तर सोडत नाही. शेतकऱ्याने माझ्या मामांना बोलवलं आणि सांगितलं मामा या आमच्या गावामध्ये आमच्या रानात उतरा. मेंढ्यांचा कळप उतरवला आणि महाराज त्यांनी एक दिवस दिलं, दुसऱ्या दिवशी त्याला खेच नाही, म्हणजे त्यांनी संतांची निंदा करायला, म्हणजे त्याला असं वाटलं साधू हा काय करू शकतो, हा बाळू धनगर काय करू शकतो. महाराज माझ्या मामांना फक्त साखर आणून दिली, चहापत्ती नाही. आणि माझ्या मामाला सांगितलं अरे बाबा, मामांनी सांगितलं अरे एवढ्यात काय होणार आहे, दूध नाही, तुमच्या मेंढ्याचं घ्या आणि तुम्हीच चहा करा, चहापत्ती तुम्हीच आणा आणि तुम्हीच चहा बनवा. आणि महाराज तो शेतकरी रुबाबदार होता, मिशावरती ताव मारून गेला आणि सांगितलं कसं काय मी बाळू धनगराला फसवलं. महाराज बाळू धनगराचा शाप काय चुकीचा लागत नाही, लागला तर निघत नाही. बाळू धनगर म्हणजे काय सामान्य व्यक्ती नाही महाराज. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं तुमचं तुम्हीच करून घ्या, ही साखर आहे, दूध मेंढीचं काढा, चहापत्ती तुम्ही कुठूनही आणा, तुमचं तुम्ही करा. मामांनी सांगितलं अरे बाबा तुझ्या गावामध्ये तुझ्या रानात तळ उतरलाय, तुझी सगळी जबाबदारी आहे, तसलं मला काही सांगू नका, तुम्हीच बघा. आणि महाराज तो निघून गेला. माझ्या मामाने धरणी मायकडे बघितलं, पायातली पायतान काढली महाराज, कोल्हापुरी चप्पल काढली आणि महाराज आकाशाकडे बघितलं आणि पावसाला हाक मारली आणि एकच विनंती केली, ए धरणी माय या शेतकऱ्याला नफा वजा तोटा, नफा वजा तोटा. 12 वर्ष महाराज त्या शेतकऱ्याला 225 एकर जमीन होती. किती त्याला यायचं धान्य? 10 किलो धान्य. 225 एकरामध्ये उत्पन्न किती? नाही वय त्याला चतुर्शमा काढावा लागायचा. हो 12 वर्ष माझ्या मामाने शाप दिला आणि धरणी मायवती चप्पल आपटली आणि सांगितलं ह्या शेतकऱ्याला 12 वर्ष नफा वजा तोटा, नफा वजा तोटा. महाराज 225 एकर जमीन होती, फक्त 10 किलोच धान्य पिकायचं, फक्त 10 किलो. हा बाळू धनगराचा शाप आहे महाराज. आणि महाराज एक तर हा देव उदार अंतकरणाने त्याची सेवा करा, पण महाराज ह्या माझ्या संतांच्या जर तुम्ही
चुका काढत बसला तर तुम्हाला दुःख भोगावं लागल्याशिवाय राहणार नाही. महाराज पात्रता लागती. स्तुती कुणी कुणाची करावी, वर्णन कुणी कुणाचं करावं. संतांनी वर्णन संतांचं करावं, गायकाचं वर्णन कुणी करावं. खाली बसणाऱ्याने पहिलवानाचं वर्णन कुणी करावं, कुणी चहा प्यानाऱ्याने. महाराज पकवाजाचं वर्णन कुणी करावं, ज्याला त्यातलं कळतंय त्यांनी. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ जगती अनेकासी दुर्लभ जगती अनेकासी. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ जगती अनेकासी दुर्लभ जगती अनेकासी. महाराज भक्ताचं वर्णन भक्तांनी करावं, संतांचं वर्णन संतांनी करावं. तुमचा आमचा अधिकार नाही संतांची निंदा करायची, संतांचे दोष काढायचं. तुमचं आमचं एकच काम आहे. महती संत महात्म्याची दिली देणगी मोलाची काळजात नाव कोरल मामाच काळजात नाव कोरल संत बाळू मामा चरणावर भक्तीचं फूल वाहिल संत बाळू मामा चरणावर भक्तीचं फूल वाहिल संत बाबा भक्तीचं फुल वाहिलं फुल वाहिलं. महती संत महात्म्याची दिली देणगी मोलाची महती संत महात्म्याची दिली देणगी मोलाची काळजात नाव कोरल मामाच काळजात नाव कोरल संत बाळू मामा चरणावर भक्तीचं फूल वाहिल संत बाळू मामा चरणावर भक्तीचं फूल वाहिल मामांच्या चरणावर भक्तीचं फुल वाहिलं मामांच्या चरणावर भक्तीचं फुल वाहिलं. महाराज भक्तीचं फूल ही माझ्या मामांच्या पायावरती व्हा. महाराज मामा तुम्हाला जे नाही ना ती गोष्ट प्राप्त करून देण्याचं काम म्हणजे बाळू धनगर कलियुगामध्ये करतोय. महाराज तुमच्याकडे दुःख कितीही असू द्या दुःख हरण करण्याची ताकद म्हणजे बाळू धनगर आहे. महाराज जगाचा करता आणि करविता बाळू धनगर आहे. चाले शरीर कोणाचे सत्य महाराज सत्ता त्याची आहे तुमच्या आमच्यावरती. जन्माला घालायचं का नाही घालायचं ही त्याच्या हातात आहे. म्हणून महाराज भोसले नावाचा सरकार आहे दिल्याशिवाय राहणार नाही. हो पहा बाळू धनगराचा नेम आहे प्रत्येकाला देतो पण तुम्ही म्हणाल तवा नाही. ज्या दिवशी माझ्या मामांच्या मनात येईल ना त्या दिवशी तो तुम्हाला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज भोसले सरकारला सुद्धा माझ्या मामांनी सांगितलं ज्या वेळेस तू वेळ येईल ना तुझं इच्छित फळ हा बाळू धनगर दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुझी निष्ठा किती आहे बघू दे, तुझी आवड किती आहे ते बघू दे, नंतर तुला फळ आहे. तुमच्या मनाने हा देव कधीच देत नाही, देवाच्या मनाने देव तुम्हाला देतो. तुम्ही म्हणाल देवाने आज मंदिर बांधलं उद्या आमचं चांगलं करावं. महाराज इथं सुद्धा परीक्षा आहे कारण माझ्या साधू संतांची सुद्धा परीक्षा झाली. अवघड वेळीचे पाणी काढायला लावले. माझ्या मामांना सुद्धा परीक्षा करावी लागली का नाही. हो तुम्ही आरती म्हणताय अवघड विहिरीचं पाणी काढायला लावलं. महाराज देवानी सुद्धा परीक्षा केली आणि माझ्या मामांनी गुरु केला. गुरु बी असा भक्कम केला महाराज त्याची सत्ता होती त्रिलोकात त्रिभुवनात सत्ता होती त्याची. म्हणून महाराज असा गुरु केला तो म्हणजे
मुळे महाराज. म्हणून महाराज प्रत्येकाला गुरु असावा. गुरु शिवाय ज्ञान नाही, गुरु विना अनुभव काहीसा कळे. गुरु शिवाय अनुभव नाही. महाराज भोसले सरकारला सांगितलं योग्य निश्चित वेळ येऊ दे. 1926-27 ची गोष्ट आहे. बाळू धनगरांनी सांगितलं अरे भोसले सरकारा तू ज्याच्यासाठी माझ्या मागे फिरतोय ना त्या दिवशी तुला तुझं निश्चित फळ मिळेल. महाराज आत्ता आदमापूरच्या तिथली पिंपळ आणि वडाचं झाड आहे महाराज. पिंपळ आणि वडाच्या झाडाखाली माझे मामा आदमापुरामध्ये गेले आणि त्या भोसले सरकाराला कळालं मामा आले मामा आले मामा आले. महाराज तर भोसले सरकार आंघोळ करत होता. आंघोळ करत असताना बायकोने दार उघडलं आणि महाराज जसं मामांना बघितलं महाराज तो भोसले सरकार पळत आला आणि मामांच्या चरणावरती शिर कमल झुकवलं आणि माझ्या मामांची यथा सांग अशी पूजा केली महाराज. आणि महाराज मामा तिथून परत आले. त्याला वाटलं मामा आता तरी आशीर्वाद देतील, इच्छित फळ देतील. मामा नंतर आले. दुसऱ्या 1927 साली महाराज परत मामा आले आदमापुरात आणि त्यावेळेस त्याला कळालं मामा आले मामा आले. भोसले सरकार ह्या गल्लीतून त्या गल्लीत, ह्या गल्लीतून त्या गल्लीत महाराज वडाचं आणि महाराज पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाखाली ते मामा बसले आणि सांगितले ए भोसले सरकारा तू दमलास का रे? तू दमलास, मला माहिती आहे तू कशासाठी माझ्या पाठीमागे येतोय. अरे तुझं आजचं इच्छित फळ तुला जे पाहिजे ना ते इच्छित फळ हा बाळू धनगर आज तुला देणार आहे. जा हे भोसले सरकारा. माझ्या मामाने त्या भोसले सरकारला काय दिलाय का? हे भोसले सरकारा जा 1 वर्षाच्या आत तुझ्या घरी पाळणा हलेल ही माझ्या मामांनी मला त्याला आशीर्वाद दिला. 1 वर्षाच्या आत तुझ्या घरी पाळणा जर नाही हल्ला तर या जगात बाळू धनगर नाव राहणार नाही. महाराज त्याच भोसले सरकार 1 वर्षाने मुलगा झाला. आजही त्या भोसले सरकाराचं पिढी चालू आहे महाराज. ही माझ्या मामांची ताकद आहे महाराज. संतान प्राप्तीची सुद्धा माझ्या मामांची ताकद आहे. जेवायला घालायचं का उचलायचं ही संतांच्या हातात आहे, ही देवाच्या हातात आहे. म्हणून महाराज देवाविषयी निष्ठा ठेवा, देवाविषयी आवड ठेवा. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही देवाच्या पायावरती जीव देतो, मग तरी संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होईल का? नाही. तरी तुकोबराया म्हणतात तुम्ही संतांच्या पायावरती जीव जरी दिला तरी तुमची उतराई होऊ शकत नाही. मग त्याला काय करावं लागल? अभंगाचं दुसरं काय द्यावे त्यासे व्हावे उतराय. वा वा. काय द्यावे त्यासे व्हावे उतराय. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई. काय द्यावे यासी व्हावे उतराई. ठेवीत पायी जीव थोडा. ठेविता पायी जीव थोडा. ठेवीत पायी जीव थोडा. ठेवितो पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी हो. उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. हा काय द्यावे या व्हावे उतराई. महाराज तुकोबराय अभंगातून सांगतात संतांचे उपकार कधी सुद्धा फिटत नाहीत. संतांचे उपकार मग करायचं काय उपकाराचं? मज निरंतर जागविती. हे उपकार फक्त स्मरणामध्ये ठेवायचे. संतांचे उपकार हे फक्त आठवणीत ठेवायचे आणि मगच महाराज तुम्हाला उतराय आहे. संतांचे उपकार आठवणीत ठेवण्यासाठी ह्याला
अजून काय पद्धत आहे? जशी तुम्ही मामांच्या मागणीची पद्धत सांगितली, माझ्या मामांकडे आला ना, तुम्ही 3 गोष्टी मागा. एक, चित्तामध्ये पाय, डोळ्यामध्ये अखंड माझ्या मामांचं रूप आठवा, आणि महाराज अखंड मुखामध्ये नाम घ्या. हे नाम हे श्रेष्ठ आहे. म्हणून महाराज तुम्हाला जर उपकार स्मरणामध्ये ठेवायचं असेल ना, तर देवाचं नाम हे श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे सर्वांनी देवाचं नामस्मरण करायचं. हे नामाच्या चिंतने बारवाट पळती विघ्ने, बारवाट पळती विघ्ने, बारवाट पळती विघ्ने. नामाच्या चिंतने बारवाट पळती महाराज. नामाच्या चिंतनाने जगाला खाणारा काळ हा सुद्धा पळायला लावण्याची ताकद ह्या नामामध्ये आहे. माझ्या मामांनी मग काय सांगितलं श्रेष्ठ आहे? एक, अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून महाराज जगाच्या पाठीवरचं सगळ्यात अखंड अन्नदान असेल आदमापूरचं बाळूमामांचं देवस्थान आजही जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातंय. कारण का? त्या संतांना, त्या विभूतीला कळालं होतं जगामध्ये कलियुगामध्ये श्रेष्ठ हेच मानलं जाणार आहे अखंड अन्नदान. लोकाच्या जीवाच्या, प्रत्येक जीवाच्या मुखामध्ये गेलेली जी सुख आहे ना, त्याचीच गणना फक्त देव करू शकतो. अखंड अन्नदान, मुखामध्ये नाम हे श्रेष्ठ आहे कलियुगामध्ये. म्हणून माझ्या मामांच्या दरबारात सर्वांनी अन्नदान तर करत जा. हो, बचत गट 1,500 आले का नाही? लाडकी बहीण, हा, माझ्या मामांच्या भंडाऱ्यात जमा करा 500 तरी. हो, तरच ती राहील, नाहीतर बंद पडेल. हा, प्रत्येकाने माझ्या मामांच्या भंडाऱ्यात जमा करा. इतकं भारी देवाने तुम्हाला दिलंय. बहिणींनो, लक्षात आलंय का? नाहीतर आता टाळ्या वाजव चाल, परत यायचाच नाही तुम्ही. महाराज, माझ्या मामाच्या दरबारात तुम्ही एक शीत दान करा, त्याचं फळ तुम्हाला हा बाळू धनगरच देईल. मी काय सांगू शकतो महाराज? याची प्रचिती तुम्हाला घ्यायचीच आहे. माझ्या मामाच्या दारामध्ये तुम्ही 1 हाताने दान करा, 1000 हाताने दिल्याशिवाय देव राहत नाही. ही कलियुगातल्या बाळू धनगराची ताकद आहे. आता तुम्हाला ह्याची प्रचिती मिळणारच आहे. म्हणून महाराज, माझ्या मामांनी सुद्धा सांगितलंय 3 गोष्टी धरा. एक, मेंढी माऊलीची सेवा करा. दुसरी, रोज बाळू धनगराच्या नावाने 5 लोकांच्या हातावरती पाणी वाटा. हा दुसरा, धर्म आणि नीती ही माझ्या मामांनी सांगितली. आणि तिसरा जो नेम आहे, अखंड मुखामध्ये नाम आणि महाराज आदमापूरची वारी. हे 3च नेम माझ्या मामांनी सांगितलेत. आणि अख्ख्या कीर्तनात तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, मामांचे नेम काय आणि ह्या माझ्या मामांच्या दरबारात, माझ्या मामांच्या मंदिरात आल्यानंतर मागायचं काय, ह्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. महाराज, तुमचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार करण्याचं एकच साधन आहे, नाम. देव आदमापुरी राहिला, देव आदमापुरी राहिला, देव आदमापुरी राहिला, देव आदमापुरी राहिला. आदमापूर गाव पुण्यभूमी टाव, दैवताचे नाव बाळू मामा देव, देव आदमापुरी राहिला, देव आदमापुरी राहिला, देव आदमापुरी राहिला, देव आदमापुरी
महाराज देव जरी आदमापुरामध्ये असेल तरी माझा बाळू धनगर आहे ना, कुठल्या रूपात तुमच्या दारात येईल, कुठल्या रूपात सकाळ सकाळी तुमच्या दारात येईल. महाराज दारामध्ये यायची ताकद ही फक्त भक्तीमध्ये आहे. देवाला आपलंसं करण्याची ताकद मधी फक्त महाराज निष्ठेमध्ये आहे, भक्तीमध्ये आहे. फक्त देव प्रेमाचा भुकेला आहे. तो देव कुठं सुद्धा येऊ शकतो, पण महाद्वारा सुद्धा येऊ शकतो. ते महाद्वार कोणतं, ते कोण कोण आणू शकतं त्याला महाद्वारामध्ये? पिंगळा महाद्वार आहे महाराज. प्रत्येक जण वासुदेव कसा येतो, तो सुद्धा देवाच्या रूपात येतो. म्हणून महाराज हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, वा वा, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा. एका जनार्दने आमचे काही बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दने आमचे काही बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा महाद्वारे बोल बोल, पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोल बोली बोली, एका पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोल बोलत पिंगळा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत पिंगळा, पिंगळा महाद्वारी. पिंगा ग पोरी पिंगा ग, पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग, पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. पिंगळा महाद्वारे बोल बोल, महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोल बोली बोली, एका पिंगळा महाद्वारे, ए पिंगळा महाद्वारी बोल बोलत पिंगळा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत पिंगळा, पिंगळा महाद्वारी. बोला 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 भगवानच्या नावानं, सांग भले, बोला 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 भगवानच्या नावानं. सांग भले. हे बाळ मामा, सर्वांना विनंती आहे, मामांचे भक्त रस्त्यावरती बसलेले या, खूप मोठं पटांगण आहे, पुढं पुढं सरा, रस्त्यावरही गाड्यांना त्रास होतोय, सर्वांनी पुढं सरून बसा. अहो पवित्र अशा माझ्या मामांच्या दरबारात तुम्ही आलाय, अहो मामांच्या चरणावरती आलाय. अहो आज तुमच्या गावाचं दुःख हरण, अहो तुमच्या गावापर्यंत आतापर्यंत जे संकट आले ते संकट हरण करण्याचं ताकद म्हणजे बाळू धनगराचं मंदिर आहे. देव तुमच्या घरी आलाय, देव तुमच्या गावात आलाय. म्हणून महाराज सर्वांनी पुढे सरून बसा, लय वेळ नाही घेणार. पण महाराज आज आनंद वाटतोय, आपल्या पंचक ऋषीमध्ये माझ्या मामांचं आगमन झालंय. महाराज उदार अंतकरणाने माझ्या देवाची सेवा करा. अहो हा बाळू धनगर खूप देतो, अहो लय देतो, फक्त मागणारा तेवढा तसा भक्तीचा पाहिजे, मागणाऱ्याचा भाऊ तसा पाहिजे. हा देव आहे ना ह्या जगाच्या पाठीवरती कुणालाच कमी करत नाही. इथं जात पात काय सुद्धा बघितली जात नाही. महाराज जरी जन्म धनगर कुळामध्ये घेतला असला तरी महाराज हा संत आहे ना, अजिबात इथं भेद केला जात नाही, हरिहरा भेद अजिबात चालत नाही इथं. म्हणून महाराज अंतकरणाने धनगर कुळामध्ये जन्म का घेतला ती बी ऐका. धनगर कुळामध्ये जन्म घेण्याचं एक कारण आहे, बाळू धनगराला माहिती होतं कलियुगामध्ये आपल्याला 1000 लोकांना रोज जेवण घालण्याची ताकद फक्त ह्या धनगर कुळामध्ये आहे. कारण का रोज 1000 जीव फक्त धनगर कुळामध्ये जन्माला आलेत.
ती म्हणजे माझी मेंढी माऊली. महाराज या कुळामध्येच फक्त 1000 जीव आपल्याला सापडू शकतात आणि ह्याच 1000 जीवाला आपण रोज अन्नदान करू शकतो. हा संकल्प मनात उराशी बाळगून महाराज ह्या माझ्या मामांचा धनगर कुळामध्ये उद्धार केला. नवे नवे धनगर कुळाचा उद्धारही बाळू धनगरांनी केलाय. जगाचा तर उद्धार केलाच, पण महाराज प्रत्येक जीवाचा उद्धार केला, निर्जीवाचा सुद्धा उद्धार केला. महाराज आदमापूरच्या 1967-62 साली माझ्या मामांचा समाधी प्रसंग सांगत नाही जास्त तुम्हाला, पण महाराज ज्या वेळेस आदमापूरच्या महाराज मेंढक्यांनी सांगितलं, मामा तुम्ही तर आता समाधी घेताय, ही मेंढर कोण लागणार, ही मेंढर विकून टाकायची का, हे मेंढी विकून टाकायची का. त्यावेळेस माझ्या मामाने शाप दिला, ए मेंढीचं जर काय म्हणशील तर तुझा हात तोडून हातात देईल. बाळू धनगराची मेंढर नाहीत, ही जगाचा करता करविता त्याची मेंढर आहेत. तो जगाचा पालन हारण करणारा तो आहे, तो मेंढर राखण. तुम्ही बघू नका, जोपर्यंत तुम्हाला राखू वाटते तोपर्यंत राखा. ज्या दिवशी तुम्हाला ह्या बाळू धनगराची मेंढर राखू वाटत नाहीत ना, त्या दिवशी ही मेंढर महाराज आदमापूरच्या डोंगरात सोडा, आदमापूरची दगड मेंढर राखतील. हा बाळू धनगराचा शब्द आहे महाराज. आणि त्यावेळेस ह्या आदमापूरच्या डोंगरातली दगड सुद्धा महाराज तड 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 उडू लागली. ही बाळू धनगराची ताकद आहे. निर्जीवावरती सुद्धा बाळू धनगराची ताकद आहे, सत्ता आहे महाराज. आदमापूरचे दगड सुद्धा नाचत होते, कारण महाराज दगडाचा सुद्धा उद्धार माझ्या मामांनी केलाय. मग तुम्ही आम्ही काय लय जड आहे का, तुमचा आमचा सुद्धा उद्धार करायला वेळ लागणार नाही. म्हणून महाराज जडाचा उद्धार केला, निर्जीवाचा सुद्धा उद्धार केला. एवढी ताकद माझ्या मामामध्ये, आणि तुम्हाला सुद्धा तेवढी महाराज. मामापर्यंत पोहोचण्याचं एकच कलियुगामध्ये साधन आहे, म्हणजे मुखामध्ये नाम. आणि म्हणून सर्वांनी देवाचं अखंड नाम घ्यायचंय. विठोबा रखुमाये जय विठोबा नाही. वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमचे, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची. भक्तावर दया कर गारव्यासारखा, भक्तावर दया कर गारव्यासारखा. सारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. महाराज देव तुम्हाला एवढा निवांत ठेवेल. देव तुमच्या इतक्या गावामध्ये आलाय, तुम्हाला शांतता सुख समृद्धी वाढवण्यासाठी. आणि महाराज तुमच्या गावाच्या हातून अशीच सेवा करावी, सेवा अशीच घडावी, हीच माझ्या मामांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि महाराज जीवनात आलाय ना, तर महाराज देवाची सेवा करा, मुक्या प्राण्यांची सेवा करा. पण महाराज ज्या बाळू धनगराने नीती आणि धर्म टिकवला, ज्या बाळू धनगराने नीती आणि धर्म शिकवला तो मामाला, त्या नीती धर्म हा जपसा. आज काय चाललंय, काय धर्मांतर चाललंय, काय धर्मामध्ये चाललंय. पुढच्या पिढीला जर तुम्हाला धर्म दाखवायचा असेल, हो ऐका माय माऊलींनो ऐका, पुढच्या पिढीला जर तुम्हाला धर्म दाखवायचा असेल तर महाराज धर्मासाठी पवित्र अशी असणारी गाय, जशी आईची सेवा करतो तशी प्रत्येकाने गायीची सेवा. कारण धर्माचं प्रतीक म्हणजे गोमाता असणार आहे. पुढच्या पिढीला जर तुम्हाला अशी वेळ येणार आहे की धर्म म्हणजे काय, त्यावेळेस जर मुलाने तुमच्या विचारलं ना धर्म म्हणजे काय, तर त्यावेळेस उदार अंतकरणाने आश्चर्याने दाखवा, धर्माची सुरुवात ह्या गोमातेपासून आहे. तुका म्हणे वत्साय धेनु वेच चित्ती, तुका म्हणे वत्साय धेनु वेच चित्ती, तुका म्हणे वस्त धेनु वेच चित्ते, तुका म्हणे वस्त धेनु वेच चित्ते. तैसे माझ येथे
माझ येथे सांभाळीत काय द्यावे त्यासी पावे उतराई ठेवितावाई जीव थोडा माझ येथे सांभाळीत तैसे माझ येथे सांभाळीत काय द्यावे त्यासी पावे उतराय देवी तो पाळे पावे उतराय. महाराज प्रत्येकाने गायी सांभाळा म्हणून महाराज नातेपुते ठिकाणी पिंपरी शिखर शिंगणापूरच्या घाटाच्या पायथ्याला आम्ही छोटंसं गोशाळेचं उभारण चालू केलेलं आहे. गोमाता हीच ईश्वराची महाराज सेवा आहे म्हणून आमची कधी या शिंगणापूरला आला तर पिंपरी घाटाच्या पायथ्याला गाव आहे तिथं आपलं गोशाळेचं काम आहे. तिथं आल्यावरती मला एकच द्या, डोक्यावरती हात आशीर्वादाचा आणि पाठीवरती कौतुकाची थाप द्या. बाकी तुमच्याकडून काय सुद्धा अपेक्षा नाही. महाराज झालेली सेवा माझ्या मामांच्या चरणी ज्यांच्यामुळं आज सेवेचा योग आला ते आमचे आज खऱ्या अर्थाने ज्यांचं बाळू मामांचं जे महत्त्व ज्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी पोचवायचं काम केलं ते आमचे मेजर साहेब. महाराज खरंच अखिल कोळ ब्रह्मांड नायक माझे मामांची जर सेवा खरे हृदयापासून कुणी केली असेल तर महाराज मेजर साहेबाचं आजही जगाच्या पाठीवरती नाव आहे. म्हणून महाराज त्यांच्या गादीवरती उभा राहिलोय. महाराज हा मामांचा आशीर्वाद आहे, हा मामांचा प्रसाद आहे. आणि काही चुकीचे शब्द गेले असेल तर उदार अंतकरणाने माफी मागतो आणि याच ठिकाणी सेवा झाली अशी समर्पित करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञाने